या बातमीनंतर आता आपण बघणार आहोत मुंबईसह उपनगरात काय घडतंय न्यूज टॉप 9 मध्ये। मुंबईच्या सुशोभीकरणाच्या कामासाठी लवकरच 380 कोटींचं टेंडर। मुंबई शहरातील रेलिंग आणि सुशोभीकरणाच्या कामांसंदर्भात तक्रारी आल्यानंतर संबंधित कामं थांबवण्यात आली। पारदर्शक पद्धतीने नव्यानं टेंडर प्रक्रिया होणार आहे। पुढील वर्षी मे पर्यंत मुंबईमध्ये काँक्रीट रस्ते असतील, खड्डेमुक्त रस्ते उपलब्ध व्हावेत यासाठी प्रकल्पाचे 2 टप्पे आहेत। पहिला टप्पा डिसेंबर 2026 पर्यंत तर दुसरा टप्पा मे 2027 पर्यंत पूर्ण होणार। आखाती देशामधील युद्धामुळे मुंबई आणि परिसरातील प्रकल्पांचा खर्च वाढणार। बांधकामांचा वेग कमी झाल्यानं 10 ते 15% कामगार गावी परतलेत। प्रकल्पांचा वेग मंदावण्याची भीती आहे। आर्थिक तोट्यातून तारण्यासाठी बेस्ट उपक्रमाला अनुदानाची गरज आहे। बेस्ट उपक्रमाकडून मुंबई महापालिकेकडे वारंवार निधी मागणी, कर्मचाऱ्यांची देणी, नवीन बस खरेदीसाठी सरसकट 4000 कोटींचं अनुदान देण्याची पालिका आयुक्तांकडे मागणी। जलवाहिनीच्या देखभाल दुरुस्तीसाठी शनिवारी ठाण्यातील काही भागात पाणीपुरवठा बंद राहणार। माजिवडा जंक्शन येथील मुख्य जलवाहिनीला गळती लागल्यानं दुरुस्तीचं काम केलं जाणार। शनिवारी सकाळी 9 वाजल्यापासून रविवारी सकाळी 9 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद असेल। ठाण्याच्या शहापूरमध्ये भीषण पाणी टंचाई। जलजीवन मिशन योजनेची 75% कामं अर्धवट। गावपाड्यांवरती पाण्यासाठी महिलांची वणवण। भावली धरण योजना रखडली आहे, त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये प्रशासनाविरोधात रोष आहे। ठाण्यामध्ये जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांचं रुग्णालयामध्ये अचानक धाडस सत्र। अग्निशमन यंत्रणांची मुदत, स्वच्छता सुविधा आणि औषध साठ्यांसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना रामभरोसे कामगार दिसून आलेला आहे। मुंबईमध्ये मराठी शाळा टिकवण्यासाठी शिक्षक संघटनांचा पुढाकार। कांजूरमार्ग परिसरातील डॉक्टर दत्ता सामंत माध्यमिक शाळेच्या नूतनीकरणासाठी संघटनेतील नेत्यांचा पुढाकार। डॉक्टर विशाल कडणे यांनी 25 लाख रुपयांचा निधी करून दिला उपलब्ध। वानखेडे स्टेडियमवरती उद्या रवी शास्त्री स्टँडचं अनावरण होणार। मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं स्टँडचं अनावरण केलं जाणार। या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित असतील।